या यंग जनरेशनला मी हे सांगेन, की टेक्स्टबुक आणि क्लासरूम मधनं बाहेर या. नॉलेजवरती भर द्या आणि नॉलेज कुठे असतं? नॉलेज सगळीकडे असतं. इकडे-तिकडे वेबिनार्स आहेत, अटेंड करा आणि कुठूनही नॉलेज ॲब्सॉर्ब करा. एका डिग्रीवर किंवा एका क्वालिफिकेशनवर थांबू नका. काही वर्षानंतर तुम्हाला विचारलं जाईल, "अरे, तुमच्याकडे एकच डिग्री आहे, तुम्ही फक्त सी-ए आहात. सी-ए आणि सी-एम-ए नाहीत." ओके, सी-ए, सी-एम-ए आहात, सी-एस नाहीत. अच्छा, सी-ए, सी-एम-ए, सी-एस आहात, पण एम-बी-ए नाही केलंय का? हल्लीच्या तरुण विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय कानमंत्र सांगाल? तर या यंग जनरेशनला मी हे सांगेन, की टेक्स्टबुक आणि क्लासरूम मधनं बाहेर या. तुमचा अटेंडन्स कंपल्सरी आहे. लेक्चरला गेलं नाही तर सर, मॅडम ओरडणार. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. लेक्चरला बसा, मी नाही म्हणत. कारण लेक्चरमध्ये ऐकलेला कुठचीही गोष्ट तुम्हाला कधी, कुठच्या क्षणी आयुष्यात कामाला येईल सांगू शकत नाही. पण नॉलेजवरती भर द्या आणि नॉलेज कुठे असतं? नॉलेज सगळीकडे असतं. नॉलेज बिझनेस पेपर्समध्ये असतं, नॉलेज बिझनेस चॅनल्समध्ये असतं, नॉलेज YouTube व्हिडिओजमध्ये असतं, नॉलेज एखाद्या कॉर्पोरेट प्रोफेशनलशी इंटरॅक्शन करण्यामध्ये असतं. त्यांच्या मुलाखती, त्यांचे इंटरव्ह्यू ऐकण्यामध्ये असतं. कुठे सेमिनार्स, कोर्सेस, ऑनलाईन वेबिनार्सचं आता एवढं पेव फुटलेलं आहे. जिकडे-तिकडे वेबिनार्स आहेत, अटेंड करा आणि कुठूनही नॉलेज ॲब्सॉर्ब करा. 12वी नंतर फायनान्स क्षेत्रात यायची इच्छा असलेल्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? 12वी नंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स उभे राहतात. जसं चार्टर्ड अकाउंटन्सी आहे, सी-एम-ए आहे, कंपनी सेक्रेटरी आहेत किंवा तुम्ही एस-वाय किंवा सेकंड किंवा थर्ड इयरला आल्यानंतर तुम्ही सी-एफ-ए जो चार्टर्ड फायनान्शियल एनालिस्ट जो इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि फायनान्शियल मार्केटमधला कोर्स आहे, तोही तुम्ही करू शकता. पण माझी एक कळकळीची विनंती राहील या विद्यार्थी वर्गाला, की 12वी पासून ते थर्ड इयरपर्यंत म्हणजे 15वी तुम्ही क्लिअर करेपर्यंत शक्यतोवर या प्रोफेशनल कोर्सेसपासून लांब राहा. ओके. कारण कसं होतं माहिती आहे, की सगळेजण चार्टर्ड अकाउंटन्सी करतात, मी पण करतोय. पण 12वी पास झालेल्या मुलाची ती मानसिकताच नसते, की सी-ए किंवा सी-एम-ए या लेव्हलचे डिफिकल्ट कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये ते ॲब्सॉर्बच करू शकत नाहीत. बरोबर. मग अशा वेळी तुम्ही थर्ड इयरपर्यंत थांबून तुमच्या मेंदूचा प्रॉपर विकास झाला, जेणेकरून तुम्हाला ते जे काही कठीण कन्सेप्ट्स आहेत ते समजायला लागतील. बरोबर. तुम्ही ब्रिलियंट असाल तर 12वी नंतर करून तुम्ही चार्टर्ड अकाउंटन्सी अर्धा कोर्स किंवा सी-एम-एचे इंटर किंवा आय-पी-सी-सी पर्यंत तुम्ही क्लिअर करू शकता. पण नुसत्या डिग्रीजना अर्थ नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला नॉलेज म्हणजे ज्ञान आपण जे म्हणतो ते जर नसेल, तर डिग्री हा फक्त एक कागदाचा पीस होऊन तुकडा होऊन राहतो आपल्याकडे. दुसरं एक मी या यंग जनरेशनला ॲडवाइस असा देईन, की फक्त एका डिग्रीवर किंवा एका क्वालिफिकेशनवर वाह! थांबू नका. कारण हे जग इतकं वेगाने बदलतंय. काही वर्षानंतर तुम्हाला विचारलं जाईल, "अरे, तुमच्याकडे एकच डिग्री आहे. तुम्ही फक्त सी-ए आहात. सी-ए आणि सी-एम-ए नाहीत." ओके, सी-ए, सी-एम-ए आहात, सी-एस नाहीत. अच्छा, सी-ए, सी-एम-ए, सी-एस आहात, पण एम-बी-ए नाही केलंय का? आपल्या पैशांचे इन्व्हेस्टमेंट कसे करावे? शेअर मार्केटची खूपदा भीती घातली जाते. मी तुम्हाला एक किस्सा सांगेन. 1992 मध्ये मी थर्ड इयर बी-कॉमला होतो आणि मी चर्चगेटच्या के-सी कॉलेजला होतो. म्हणजे मी सराउंडेड होतो सगळ्या गुजराती, मारवाडी माझ्या अख्ख्या वर्गामध्ये मी एकटा मराठी होतो. ओके. तर जेव्हा लोकं सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, माधुरी दीक्षित या गप्पा करायचे, तेव्हा आम्ही म्हणायचो कुठचा आय-पी-ओ आला, कौन-सा शेअर लेना चाहिए आणि त्या ओघाने 92 ला. 92-93 ला म्हणजे हर्षद मेहताच्या केसमध्ये काय झालं ह्याच्यावर आमची डिस्कशन्स व्हायची. तर एक इश्यू आला होता, आय-पी-ओ आला होता. कंपनीचं नाव होतं इन्फोसिस. ओह! क्या बात! तेव्हा माझी एक मैत्रीण होती कॉलेजमध्ये. तिने मला सांगितलं, की "सर्वोत्तम इसमें पैसा डाल." किती होती माहिती इन्व्हेस्टमेंट? 10,000. मी एक आज्ञाधारक मुलाप्रमाणे वडिलांकडे गेलो आणि म्हटलं, "बाबा मला ₹10,000 द्या." बाबा बोलले, "कशाला रे?" म्हटलं, "त्या आय-पी-ओमध्ये टाकायचे आहेत." तर बाबांनी मला काय सांगितलं, की आय-पी-ओमध्ये 10,000 कुठची कंपनी? म्हटलं, "इन्फोसिस." अरे, ती कॉम्प्युटरवाली कंपनी. तेव्हा सॉफ्टवेअर कंपनी हा कन्सेप्ट नव्हता. कॉन्सेप्ट. तेव्हा कॉम्प्युटरवाली कंपनी म्हणायची. हां. ते कॉम्प्युटरवाले कधीही गाशा गुंडाळून निघून जातील, आपले पैसे बुडतील आणि माझा महिन्याचा पगार 2,500 आहे रे. तुला 10,000 म्हणजे माझा 5 4. महिन्याचा पगार, येस. 4 महिन्याचा पगार मी तुला काढून देऊ? वेडा आहेस का? हां. आणि एक टपली मारली माझ्या आणि परत बोलावून हे पण बोलले, की "अरे, आपण रेगे, आपण मराठी, आपण शेअर मार्केटमध्ये नाही. ते बाजूचे शहा आणि पटेल अंकल शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणार." मला इथे लागलं ते. तेव्हापासून मी शेअर मार्केटमध्ये जेव्हा कमवायला लागलो, कमाल. मी थोडे-थोडे करून इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी इंडस्ट्री सोडून टीचिंग फील्डमध्ये आलो, माझी लाईफस्टाईल जराही बदलली नाही. आज मी त्याच घरात राहतो, तीच गाडी ड्राईव्ह करतो, त्याच हॉटेल्समध्ये जातो, त्याच मूव्ही हॉलमध्ये सिनेमे बघतो, तेच टाइपचे कपडे घालतो. कारण फायनान्शियल मार्केट, शेअर मार्केटचं स्ट्राँग बॅकिंग. कोणत्याही कंपनीमध्ये जॉइन झालेल्या मुलांना तुम्ही काय सांगाल? तर कॉर्पोरेट्समध्ये तुम्ही जॉबला जॉइन केल्यानंतर पहिल्या दिवशी पहिला 1 आठवडा तुम्ही रडणार.
की बापरे! मी कुठे आलो? गड्या आपला गाव बरा होता. आधीचीच जागा चांगली होती. पण मी या यंगस्टर्सना हेच सांगेन, की कुठच्याही कंपनीमध्ये जॉइन झाल्यानंतर स्वतःला एक 3 महिन्याचा टाईम द्या आणि 3 महिने त्या ग्राइंडिंगमधनं जा तुम्ही. जे होतंय ते होऊ द्या. कुठच्याही गोष्टीवर ओपिनियन देऊ नका. थोडा वेळ सस्टेन करा तिथे. तिथे थांबा. लगेच जजमेंटल होऊ नका वाह! आणि तुम्ही तो जॉब सोडून जर दुसरीकडे गेलात, तर तुम्हाला वाटेल, "अरे, तो आधीचा जॉब चांगला होता."